देशातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान काल सर्वत्र शांततेत पार पडलं। 91 जागांसाठी देशभरात 55 ते 60% सरासरी मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। सर्व 91 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय। राज्यातल्या 7 मतदारसंघात 5 वाजेपर्यंत सरासरी 55.78% मतदान झालंय। सगळ्यात जास्त मतदान गडचिरोली चिमूर मतदारसंघात झाल्याची माहिती आहे। 5 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 53% मतदान पार पडले, तर वर्धा मतदारसंघात 55.38% आणि चंद्रपूरमध्ये 55.97% मतदान झाल्याची माहिती आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडा चिखलगाव येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलाय। वैनगंगा नदी खाडीवर 25 वर्षापासून पूल नसल्यानं बहिष्कार टाकण्यात आला। त्यामुळे तब्बल 3 मतदान केंद्रांवर एकही मतदान झालेलं नाही। विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम बिघाडाच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या वॉर रूमनं दिली। भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं, मात्र या निवडणुकीच्या दरम्यान काही उत्साही मतदारांनी ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट मशीनचे फोटो व्हायरल केलेत। गुप्त मतदान असताना फोटो व्हायरल करणाऱ्यांवर आता निवडणूक आयोग काय कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग चालकांचा संतुलन बिघडल्यानं अपघात झालाय। मतदान करून परत जात असताना हा अपघात झाला असून या 3 मतदारांचा मृत्यू झालाय, तर अन्य 3 जखमी झालेत। पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशात हिंसाचाराच्या घटना झाल्यात, त्यात 2 जण ठार झालेत। आंध्र प्रदेशच्या गुंटूर मतदान केंद्रांवर जगमोहन रेड्डी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। 91 लोकसभा मतदारसंघात 1.7 लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय। निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिट ॲपवर लोकांनी 71,024 तक्रारी केल्या, त्यापैकी 50,804 तक्रारींची दखल घेतल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये येणार आहेत। सकाळी 9:30 वाजता संत निरंकारी भवनातील मैदानात मोदींची जाहीर सभा होणार आहे। मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। विखे पाटील यांनी भाजपच्या बैठकीत उपस्थित राहून मोदींच्या दौऱ्याचं नियोजन केल्याची माहिती आहे। त्यामुळे काँग्रेसला नगर जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडमध्ये जाहीर सभा आज घेणार आहेत। अशोक चव्हाण यांच्यासाठी राज ठाकरे नांदेडमध्ये सभा घेणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे मोदी आणि केंद्र सरकारवर काय निशाणा साधणार आहे हे पाहावं लागेल। मुंबईहून राज ठाकरे देवगिरी एक्सप्रेसमधून नांदेडसाठी रवाना झाले, तर राज यांनी सीएसएमटीमधून देवगिरी एक्सप्रेस पकडली। विस्तवाशी खेळू नका, तुमचं सरकार उलथवून टाकू असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। कोल्हापुरातील कागलमध्ये खासदार धनंजय महाडिक आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचार सभेत पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र साधलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचार नारायण राणे यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे। 5 वर्षात महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, त्याला जबाबदार कोण? 15 लाख सामान्यांच्या खात्यावर आले का, असे सवाल उपस्थित करत नारायण राणेंनी सरकारवर घणाघात केलाय। देशात सेना आहे, सेनेला मान सन्मान आहे, मात्र काही लोक या देशातील सेनेसाठी असलेले प्लॉट खाऊन टाकतात, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली। आदर्श सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी नांदेडमधील देगलूरमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली। विदर्भातील 7ही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी नांदेडमधील सभेत व्यक्त केला। गेल्या 60 वर्षात काँग्रेसनं जनतेवर अत्याचार आणि अन्याय केलाय, त्यामुळे पुन्हा जनता काँग्रेसला निवडून देणार नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। वर्ध्याच्या काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस यांनी यंदा जनता परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर परत महाराष्ट्राच्या प्रचाराला लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वर्ध्यातून चांगल्या मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी पक्ष असून त्यांची घड्याळ ही 10वरच अडकली आहे। त्यांचे लोकच 12 वाजवतील अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केली। परभणीत युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारात आदित्य ठाकरे आले असताना त्यांनी राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली। शरद पवारांचं कर्तृत्व केवळ विश्वासघात करणं एवढंच असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूर इथल्या जाहीर सभेत केली। पंतप्रधान मलाच करा असं शरद पवार सर्वांना सांगतात, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांना तुम्ही सत्तेत बसवणार का, असा सवालही त्यांनी जनतेला विचारलाय।
उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना बोरिवली पूर्व येथील नागरिकांनी काळे झेंडे दाखवलेत। बोरिवली पूर्व रायडोंगरी परिसरातील श्री अंबे सोसायटीच्या नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। सोसायटीतील लोक त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेले असता त्यांचा शेट्टी यांनी त्यांची मदत केली नव्हती त्याचा निषेध म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। साताऱ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांना पाडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना खास मंत्र दिलाय। भिंतीवर धनुष्यबाणाचं चिन्ह खुडून टाका आणि त्याखाली लिहा उदयनराजे हरू शकतात आणि मग बघा कशी एनर्जी येते असं मंत्र पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले। साताऱ्यातील वाईतल्या सभेत पाटील यांनी शरद पवारांवरही टीका केली। शिवाजी महाराज असते तर सत्ताधाऱ्यांना ढकलून दिलं असतं। पंतप्रधान उज्ज्वला योजना जुमले की योजना अशी टीका राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी मोदी सरकारवर केली। बुलढाणा जिल्ह्यातील आघाडीचे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारासाठी वाघ आले। बीड लोकसभा मतदारसंघात विनायक मेटेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानं पंकजा मुंडेच्या अडचणीत वाढ होणार आहे। संघर्ष मेळाव्याचं आयोजन करून मेटेंनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली तर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचंही आवाहन मेटेंनी केलं। काँग्रेसचे लोकसभा उमेदवार संजय निरुपम यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काँग्रेस माझ्या रक्तातच असल्याचं अमिषा पटेल म्हणाली। प्रकाश आंबेडकरांसाठी लातूरच्या मतदारांना मोठी मदत केली आहे। मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 10 लाख त्यांनी आंबेडकरांना सुपूर्द केले। नांदेडमधील वंचित बहुजन आघाडीला बँड बाजा कंपनीनं अनोखी मदत केली आहे। बँड पथकाचे मालक तुकाराम गायकवाड यांनी बँड पथकातील सर्वांना बहुजन आघाडीचा झेंडा असलेले कपडे दिले। त्यामुळे ते कपडे घालून पथक बँड वाजवतो आणि लोकांना वंचित आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं जातं। मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी अभिषेक कुमार हा तरुण गेल्या 30 दिवसांपासून बुलेटवरून भारत भ्रमण करतोय। अभिषेकची ही बाईक पूर्ण हायटेक आहे। अगदी ग्रोप्रो ते लॅपटॉप सर्व काही या बाईकवर आहे। मोदींना असं वाटत असेल की ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमज आहे अशी टीका सोनिया गांधींनी मोदींवर केली। शक्ती प्रदर्शन करत सोनिया गांधी यांनी रायबरेलीत उमेदवारी अर्ज दाखल केला। सोनिया गांधी यांच्याकडे 12 कोटींची संपत्ती आहे। सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जीला मोठा झटका दिलाय। ममता सरकारनं बंगला चित्रपट भविष्य ते तर भूत चित्रपटावर बंदी घातली होती। कोणतेही कारण नसताना चित्रपटावर बंदी घालणाऱ्या ममता सरकारला सुप्रीम कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावलाय। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे लोकसभेचे उमेदवार मुलायम सिंह यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली। ही तक्रार राजकीय भावनेतून प्रेरित असल्याचं मुलायम सिंह यांनी सांगितलं। या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेगवान प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपनं देशातील बहुसंख्य हेलिकॉप्टर व विमान भाड्यानं घेऊन ठेवल्यामुळे काँग्रेसला प्रचारासाठी पुरेशी हेलिकॉप्टर मिळणं अवघड झालंय। प्रचारासाठी उपलब्ध होणारी हेलिकॉप्टर सामान्यपणे 45 दिवस आधी भाड्यानं घेतली जातात। मात्र भाजपने ही विमानं 90 दिवस आगाऊ भाड्यानं घेऊन काँग्रेसची कोंडी केली आहे। राजकीय पक्षासाठीच्या निवडणूक रोंख्यांना सुरुवातीला संपूर्ण विरोध करणाऱ्या निवडणूक आयोगाने एक पाऊल मागे घेतलं असलं तरी पक्षाने या मार्गाने निधी देणाऱ्या दात्यांची नावं जाहीर करण्यावरून केंद्र सरकार आणि आयोगात तीव्र मतभेद गुरुवारच्या सुनावणीत उघड झाले। या रोख्यांच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे। आर्थिक अडचणीतील जेट एअरवेजच्या विमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होते। मागील आठवड्यात 26 वर असलेली ही संख्या आता 14 वर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जेटच्या रिक्त झालेल्या वेळेत अन्य विमानसेवा कंपन्यांना संधी मिळाली आहे। मुंबईनंतर आता नवी मुंबईतही पूल दुर्घटना झाली आहे। वाशीतील होल्डिंग पॉइंट पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला। या दुर्घटनेत 2 नागरिक जखमी झालेत। आता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील हिमालय पूल दुर्घटनेतील 2 अभियंत्याचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। त्यामुळे पूल दुर्घटनेतील आरोपींना तुरुंगातच राहावं लागणार आहे। दरम्यान पूल दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली। हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा बळी गेला होता। 23 वर्षीय गतिमंद मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। त्यानंतर मुलीला गर्भधारणा झाली। मुलीनं चिमुकल्याला जन्म दिलाय। दुर्दैवानं चिमुकल्याचा मृत्यू झाला तर आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। खेड तालुक्यातील पाइंट इथल्या आदिवासी मतिमंद मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाला होता। 1.5 वर्षाच्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांचा छडा ठाण्यातील कोपरी पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावलाय। आईच्या कुशीत झोपलेल्या 1.5 वर्षाच्या मुलीचं महिलेनं आणि तिच्या साथीदारानं अपहरण केलं होतं। मुलाला आईच्या स्वाधीन करण्यात आलंय।
मुंबईतल्या अंधेरीत पतीनं पत्नीची हत्या केली आहे। पत्नी युट्यूबवर व्हिडिओ पाहत असते। अनेकदा पतीनं तिला युट्यूबवरील व्हिडिओ न बघण्यास सांगितलं होतं, मात्र तरीही पत्नी ऐकत नव्हती। त्यामुळे वैतागलेल्या चैतन चौगुले यांनी पत्नीची हत्या केली। मुंबईतल्या गोराईत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झालाय। दोघे तरुण गोराई बीचवर पोहण्यासाठी आले होते, त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला। उत्तर प्रदेशातून एक टोळी मुंबईत फक्त चोरीसाठी येत होती। या चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या एक महिला असल्याचं समोर आले। पोलिसांनी आता टोळीचा म्होरक्या असलेल्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली। चिपळूण येथील नगर परिषदेचे निवृत्ती अधिकारी रामदास सावंत यांच्या खुनाला अखेर गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं। समलैंगिक संबंधातून त्यानं सावंत यांची हत्या केल्याची कबूल दिली। हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आकाश नायर आहे। मालेगाव तालुक्यातील वनपट येथील रघुनाथ निकम या शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात निकम गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या। नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथील जीवदानी अपार्टमेंटमध्ये इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून 5 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला। राहत्या घरात खेळताना घरच्या खिडकीतून अचानक तोल गेल्याने ती खाली कोसळली। पाकिस्तानची नजर काश्मीरनंतर आता भारताच्या मालकीच्या कोहिनूर हिऱ्यावर पडलेली आहे। पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी ब्रिटन सरकारला पाकिस्तानची नजर कोहिनूर हिरा लाहोर संग्रहालयात परत करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे। जवळपास 30 वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर सुदानचे राष्ट्रपती ओमर अल बशीर यांना पदच्युत करून अटक करण्यात आली। या संदर्भात माहिती सुदानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली। लष्करानं 2 वर्षांनंतर निवडणूक घेण्याचं ठरवलेलं आहे। भारतात आलो तर मला बळीचा बकरा केला जाणार असल्याची भीती माल्यानं व्यक्त केली आहे। माल्यानं कोर्टात ही माहिती दिली आहे। भारतात प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरोधात माल्यानं लंडनमधील हायकोर्टात याचिका केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे। रोमहर्षक मॅचमध्ये चेन्नईनं राजस्थानवर 4 विकेटनं मात केली आहे। विजयानंतर चेन्नई गुणतालिकेत पुन्हा अव्वल आली। राजस्थाननं दिलेल्या 151 धावांचं लक्ष्य चेन्नईनं 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं। करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज होणार आहे। चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अन्यथा पांडे, तारा सुतारिया यांच्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे। दोघांचंही बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।